सर्वप्रथम आरसीएन डिजिटल न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। मी इथे आलेली आहे श्री संत शिरोमणी रूपलाल महाराज यांनी स्थापना केलेल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिर अंजनगाव सुर्जी या ठिकाणी। तर आपण बघूया येथील ट्रस्टींना, येथील जे कार्यकर्ते आहेत, मंदिराचे जे भक्तगण आहेत, ज्या मंदिराची नेहमी देखभाल करतात, त्यांना भेटूया आणि त्यांना अधिक या मंदिराविषयी त्यांच्याकडून जाणूया। श्री संत शिरोमणी रूपलाल महाराज यांनी स्थापन केलेल्या अंजनगाव सुर्जी येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात अंजनगाव सुर्जी येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तगणांच्या वतीनं पालखी काढण्यात आली। भजन कीर्तनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला, तसेच प्रसादाचे वितरणही करण्यात आले। श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केलेली होती। येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजेच आमच्या अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भाविक भक्तांसाठी श्री संत रूपलाल महाराजांनी स्थापन केलेले पंढरपूरच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी भक्तगणांनी दिल्या। या पंचकोटीमध्ये हे मंदिर प्रसिद्ध झालेलं आहे आणि रूपलाल महाराजांच्या कृपेमुळे इथे पंढरीचं विठ्ठल रुक्माईचं मंदिर इथं तयार झालं, ते पंढरीची विठ्ठल रुक्माई इथं स्थानापन्न झालेलं आहे। शासनाचे इतकं आभारी आहोत की त्यांनी आम्हाला आमच्या ज्या 3 मागण्या होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत। महाराजांचं राष्ट्रीय स्मारक